वैदिकांच्या ह्या स्वराष्ट्राभिमानी बाण्याचा स्मिथ सारख्या इंग्लिश इतिहासकारास हे किंचित कुत्सित भाषेत का होईना पण वारंवार उल्लेख केल्यावाचून राहावले नाही. वैदिक धर्मीय हिंदू हे कोणत्याही म्लेच्छ राजसत्तेचे उपजत शत्रू असतात असा सर्वसाधारण उल्लेख तो करतो. क्वचित भारतावरील ह्या इतिहासकार स्मिथच्या इंग्लिश साम्राज्याचेही कट्टर शत्रू हिंदू हेच होते. ह्या त्याच्या स्वानुभवाचे शल्यही त्याच्यावरील वाक्यात वक्तव्यले गेले आहे. राजा यशोधर्मा मगधातील गुप्त साम्राज्यपद पुरगुप्तासारख्या कुपात्रनी दुबळ्या पुरुषाच्या हाती जाताच त्याचे आधिपत्य कोणीही मानिनासे झाले. गुप्त साम्राज्याचे मांडलिक असलेले बहुतेक राजेंनी प्रदेश स्वतंत्रपणे राज्य करू लागले. यद्यपि त्या निरनिराळ्या स्वतंत्र भारतीय राज्यातील प्रत्येकाला म्लेच्छ हुनांच्या माळव्यापर्यंत वाढलेल्या राजसत्तेची भीती वाटत होती. प्रत्यक्ष उज्जैनीला विक्रमादित्याच्या सिंहासनावर हा मिहिरगुलासारखा म्लेच्छ राक्षस बसत असलेला पाहून बहुतेकांच्या अंगाची जरी लाही होत असली आणि हुनांचा उच्छेद कधी होईल अशी प्रत्येक स्वराष्ट्राभिमानी वैदिक भारतीयाला जरी संचित उत्कंठा लागली होती, तरी हुनाविरुद्ध स्वतःनी एकट्याने चढाई करण्याची त्या फुटकळ राज्यातील एकालाही छाती होईना. तो प्रश्नच कोणी काढू धजेना. अशावेळी तोच कठीण प्रश्न सोडवण्याची प्रकट प्रतिज्ञा करून एक साहसी वीरपुरुष पुढे आला. तो कोणी नामधारी महाराजाधिराज नव्हता, तो महाराजही नव्हता. तो होता मालव प्रांतातील यशोधर्मा नावाचा एक सापेक्षता लहानसा राजा. परंतु त्याची महत्त्वाकांक्षा, राष्ट्राभिमान नि साहस हे म्लेच्छांच्या राजाधिराज म्हणून मिरवणाऱ्या बलाढ्य मिहिरगुलाला उज्जैनीच्या सिंहासनावरून खाली ओढून हुनांचा निपात करण्यासाठी स्वतः रणांगणात उतरण्या इतके उत्तुंग होते. वैदिक राजांची संयुक्त आघाडी. त्याने प्रथम बाजूबाजूच्या स्वतंत्र अशा बहुतेक भारतीय राज्यांना हुनांविरुद्ध युद्ध करण्यासाठी एका संयुक्त योजनेत संघटित केले. या संयुक्त युद्धयोजनेस मगधाच्या बालादित्य राजानेही उचलून धरले. तेव्हा यशोधर्मा राजाच्या नेतृत्वाखाली त्या सर्व राजांनी हुनाविरुद्ध चहूबाजूंनी उठावणी केली. जे साहस त्या वेळचा कोणताही एकटा राजा करू धजत नव्हता, ते साहस करण्याचा आवेश ह्या संयुक्त भारतीय सैन्यात उत्पन्न होऊन हुनांच्या प्रबळ सैन्याची रणांगणात लांडगेतोड चालू झाली. हुनांचा निर्णायक पराभव. स्वतः मिहिरगुल जिवंत पकडला जातो. शेवटी सेनापती यशोधर्मा ह्याने आपल्या हाताखालील सैन्यासह हुनांचा राजा जो मिहिरगुल त्याच्या मुख्य सैन्यावरच चाल केली. या दोन्ही सैन्याची गाठ मंदोसर येथे किंवा कोरूर येथे इसवी सन 558च्या आसपास पडली. त्यांच्यामध्ये झालेल्या हटतटाच्या लढाईत भारतीय सैन्याच्या माऱ्यापुढे हुनांच्या सैन्याची फळी फुटून त्याची दाणादाण उडाली आणि आजवर कर्दनकाळासारखा मातलेला त्यांचा राजा जो मिहिरगुल तो स्वतः जिवंत पकडला जाऊन विजयी सेनापती जो यशोधर्मा त्याच्या हाती सापडला. राजा यशोधर्मा ह्याच्या पराक्रमाने मिळवलेल्या हुनांवरील ह्या अभूतपूर्व विजयाच्या दुदंबी साऱ्या भारतवर्षभर निनादू लागल्या. हुन जातीने नि स्वतः मिहिरगुलाने भारतीयांवर केलेल्या आजवरच्या अत्याचारांचा भारतीय सूड उगवण्यासाठी आणि त्याचा पापाचे त्याला प्रायश्चित देण्यासाठी यशोधर्मा राजाने पाडाव केलेला हुन राजा जो मिहिरगुल ह्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. बालदित्याचे राष्ट्रघातक औदार्य का स्वार्थपरायणता. परंतु त्या दुष्ट मिहिरगुलाला ठार मारण्याची आज्ञा राजा यशोधर्मा ह्याने दिली आहे हे कळताच त्यास संयुक्त आघाडीतील एक घटक असलेला मगधाचा राजा जो बालदित्य ह्याने मिहिरगुलाला ठार न मारता आपले स्वाधीन करावे असा अत्याग्रह धरला. त्यामुळे बालादित्यास दुखवू नये म्हणून त्या अत्याचारी हुन राजाला राजा यशोधर्मा याने मिहिरगुलाला स्वतः ठार न मारता बालादित्याचे हाती सोपविले. मिहिरगुलाचे हस्ते काही स्वार्थ साधण्याच्या गुप्त अटीवर असो किंवा वधार्ह राष्ट्रशत्रूलाही परत जीवदान देणे, सापाला दूध पाजणे हेच अलौकिक औदार्याचे कृत्य होय.
असे मानण्याचे जे दुष्ट व्यसन आपल्या भारतीयांच्या हाडीमांसी खेळलेले आहे, तशा राष्ट्रघातकी औदार्यापायी असो, पण बालादित्याने त्या राष्ट्रशत्रूंनी दुष्टात्मा असलेल्या मिहिरगुलाला जीवदान दिले. इतकेच नव्हे तर त्याला सन्मानपूर्वक वायव्येकडे उरलेल्या हुन राज्यात जाण्याची मोकळीक दिली, जशी अगदी अर्वाचीन काळी पृथ्वीराजाने महम्मद घोरीला दिली. पाय पान भुजंगाना केवल विषवर्धनम. तेथून जीव घेऊन मिहिरगुल जो निसटला तो काश्मीरमध्ये गेला. तेथे हुन सैन्याची पुन्हा गुप्तपणे जमवाजमव करून त्याने काश्मीरच्या राजास ठार मारले. गांधारचे राज्यही जिंकून तिकडील प्रजेचा त्याने अनन्वित छळ केला. विशेषतः त्याला जे जे बुद्धप्रस्त आढळले ते त्याने धुळीस मिळविले. अनेक बौद्ध धर्मीयांचे त्याने शिरकाण केले. शस्त्रविजयापेक्षा धर्मविजय हा श्रेष्ठ आहे, अशा भ्रामगुंगीत राहणाऱ्या भारतीय बौद्धांना स्वकीय शस्त्रबळाच्या पाठिंब्या वाचून शत्रूच्या शस्त्रबळापुढे धर्माला जिवंत राहणे सुद्धा असे अशक्य होते. ह्याचा वस्तुपाठच शिकविण्याची नियतीने मिहिरगुलला जन्माला घातले होते की काय न कळे. तथापि मिहिरगुलावर सूड उगविण्याचे जे एकमेव साधन ह्या बिचाऱ्या दुबळ्या संत्रस्त बौद्धांच्या हाती होते, त्याचा मात्र त्यांनी उपयोग करण्यास सोडले नाही. मिहिरगुल जेव्हा शेवटी एकदाचा आपल्या मरणानेच मेला, तेव्हा त्या क्षणाचे वर्णन बौद्धांनी आपल्या पुराणातून असे केले आहे: जेव्हा तो हुन राक्षस मिहिरगुल गेला आणि बुद्ध द्वेषाच्या अपराधास तो अनंत यातना भोगण्यासाठी तो क्रूर कर्म अक्षय नरकात पडला, तेव्हा त्या धडाक्यासरशी पृथ्वी दुभंग झाली. प्रलयकारासारखा पर्जन्य कोसळला. पशुपक्षी संत्रासाने हंबरत नि किंचाळत रानमाळ पळू लागले. इतरही अनेक उत्पात झाले. या इहलोकात त्या बौद्धांना त्याचा केसही वाकडा करता आला नाही. त्याला शेवटी परलोकात अक्षय नरकाच्या अनंत यातना भोगणे आम्ही भाग पाडले. असा सूड उगविल्याचे काल्पनिक समाधान मानण्यावाचून तसल्या दुबळ्या लोकांना गत्यंतर नसते. पण त्या अहिंसक बौद्धांचे हे समाधानही हिंसकच नव्हते का? हे कारुण्य की दारुण्य क्रूरता! उज्जैनीत विजयप्रवेश. हुन राजा मिहिरगुल याचा पूर्ण पराभव केल्यानंतर यशोधर्माने पंचनदातून हुनाचे सारे प्रस्थ उलथून पाडले. पंचनदाला विमुक्त करून आणि तेथे भारतीय राजसत्ता स्थिरस्थावर करून राजा यशोधर्मा आपल्या विजयी सैन्यासह माळव्यास परतला. विक्रमादित्यापासून भारताच्या मान मिळत असलेल्या आणि हुनांच्या ब्लेडच्या सत्तेच्या हातून आता त्याने स्वतः मुक्त केलेल्या उज्जैनी नगरात त्याने मोठ्या समारंभाने विजयप्रवेश केला. आता तो राजा राहिला नसून महाराजाधिराज झाला होता. भारतीयांनी हुनावर मिळवलेल्या ह्या विजयाच्या स्मरणार्थ त्याने 2 कीर्तिस्तंभही उभारले. ते अद्यापही त्या विजयाची तत्कालीन भारतीयांना केवढी धन्यता वाटली याची साक्ष देत आहेत. हुनांचे पुढे काय झाले? दुसरे काय व्हायचे? यवन, शक, कुशाण, पार्थियन आदी पूर्वीच्या परकीय आक्रमकांची जी गत झाली, तीच शेवटी हुनांचीही झाली. मिहिरगुल इसवी सन 540च्या आसपास मेल्यानंतर हुनांची सिंधू नदीच्या पलीकडच्या वायव्य भागात असलेली संस्थानेही 1-2 पिढ्यातच नष्ट झाली. त्यांच्या हातून राजसत्ता हिरावून घेऊन हिंदुकुशपर्यंत वैदिक धर्मीय हिंदू राजांची राज्ये पुन्हा नांदू लागली. त्यांच्यापेक्षा शस्त्रबळात ही हिंदू राष्ट्राचे शस्त्रबळ अधिक प्रभावी ठरल्यामुळे त्यांच्या हातातील राजसत्ता छिनावून घेतली जाताच तेच हुन नुसते गोगलगाय बनले. डॉ. जयस्वाल लिहितात, द हिंदूज वेर फुल क्रशड विदिन अ सेंच्युरी बाय द सक्सेसिव्ह हिंदू डायनेस्टिक. हिंदू राष्ट्राशी उणीपुरी 100 वर्षे लढता चाललेल्या महायुद्धात हुनांचा जो संहार झाला, त्यामुळे त्यांचे पूर्वीचे संख्याबळही घटले होते. जे उरले त्या हुन लोकांनी आपण होऊन भारतीय धर्म, भाषा आणि आचार अंगीकारून ते 1-2 पिढ्यात भारतीयांना विलीन झाले. इतके पूर्णपणे की त्यांना त्यांच्या हुनपणाची सुद्धा जाणीव उरली नाही. हुनांवर भारतीयांनी रणसंग्राम मिळवलेल्या ह्या निर्णायक विजयाच्या दूरगामी परिणामाविषयी विन्सेंट स्मिथने असा आशय व्यक्त केला आहे की आफ्टर द डिफीट ऑफ मिहिरगुल अँड द एक्सटेंट ऑफ द हुन पॉवर ऑन द ऑक्सुज
इंडिया एन्जॉयड immunity from foreign attack for nearly 5 centuries. अर्थात मेहरगुलाचा यशोधर्मा राजाने निर्णायक पराभव केल्यानंतर आणि हुनांच्या राजसत्तेचा तिकडे बक्षू नदीकडेही ऑक्ससकडेही अंत झाल्यानंतर हिंदुस्थानावर पुढे जवळजवळ 500 वर्षापर्यंत परचक्र असे येऊ शकले नाही. म्हणजे जवळजवळ 500 वर्षे पारियात्र पर्वतापासून पासून गांधार, काश्मीर, पंजाब, सिंध तो थेट कन्याकुमारीपर्यंत जिकडे तिकडे वैदिक हिंदूंची राज्ये स्वतंत्रपणे नांदत होती. सारा भारत स्वतंत्र, संपन्न, समर्थ आणि सुखी होता.